खूप वर्षापूर्वी राजा अश्वपती नावाचा एक धर्मपरायण राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते. अनेक वर्ष त्याने देवी सावित्रीची उपासना केली. देवी प्रसन्न झाली आणि त्याला एक सुंदर कन्या झाली. तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले. सावित्री मोठी झाल्यावर तिच्या विवाहासाठी योग्य वर शोधण्यास सांगितले गेले आणि तिने वनात राहणाऱ्या सत्यवान या राजपुत्राची निवड केली. सत्यवान गुणी, शूर आणि सद्गुणी होता. पण ऋषींनी भविष्य सांगितले की सत्यवानाचे आयुष्य फक्त 1 वर्ष उरलेले आहे. हे सर्व ऐकूनही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाहानंतर ती आपल्या पतीसोबत वनात राहू लागली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ येताच सावित्रीने कठोर उपवास आणि व्रत केले. ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते त्या दिवशी तो लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला. सावित्री ही त्याच्यासोबत गेली. काम करत असताना सत्यवानाला चक्कर आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. त्याच क्षणी यमराज तेथे आले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले. सावित्री यमराजांच्या मागे चालू लागली. यमराजांनी तिला परत जाण्यास सांगितले, पण ती आपल्या पतीप्रती असलेल्या निष्ठेने त्याच्यासोबतच चालत राहिली. तिच्या बुद्धिमत्तेने आणि पतिव्रत धर्माने प्रसन्न होऊन यमराजांनी तिला अनेक वरदानं दिली. सावित्रीने प्रथम आपल्या सासऱ्यांचे हरवलेले राज्य परत मिळावे, त्यांची दृष्टी परत यावी असे वर मागितले. यमराजांनी ते वरदान दिले. नंतर तिने आपल्या वडिलांना पुत्रप्राप्तीचे वरदान मागितले. तेही मंजूर झाले. शेवटी सावित्रीने मला सत्यवानापासून 100 पुत्र होत असे वरदान मागितले. मग सावित्रीने नम्रपणे सांगितले की पतीशिवाय पुत्रप्राप्ती कशी होणार. तिची बुद्धिमत्ता पाहून यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. त्याच्या वडिलांना राज्य आणि दृष्टी परत मिळाली. अशा प्रकारे सावित्रीच्या पतिव्रत श्रद्धा आणि दृढ निश्चयामुळे तिच्या पतीला पुनर्जन्म मिळाला. याच घटनेच्या स्मरणार्थ विवाहित स्त्रिया वटसावित्री व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात.